असं म्हणतात की घरातला एक जण धार्मिक असेल तर त्याचं पुण्याचं फळ किंवा त्याचं नामस्मरणाचं फळ हे घरातल्या प्रत्येक कुटुंबियाला मिळतं. तसंच काहीसं आमच्या सोबत झालंय. म्हणजेच 10 कुटुंबियाबद्दल मी म्हणेन. तुम्ही लहानपणापासून एक गोष्ट ऐकली असेल की मुंगी झाडावर चढते, उतरते, 10 वेळा चढते, 10 वेळा पडते, पण ती थांबत नाही जोवर ती जिंकत नाही. मी हे म्हणणार नाही की योगेशने 10 वेळा प्रयत्न केले. नाही. योगेशने 10 वर्ष, तब्बल 10 वर्ष तो प्रयत्न करत राहिला. जिकडे आम्ही अपेक्षाही सोडून दिल्या होत्या. म्हणजे अक्षरशः आमच्या लक्षातही नव्हतं की आता या चित्रपटाचं काही होईल. पण हा मुलगा एकटाच हा सगळा डोंगर चढत होता आणि आज मला असं वाटतं की त्याच्या या प्रयत्नांना यश येत आहे. पण त्या यशाला त्याच्या मेहनतीला तुमच्या आशीर्वादाची तुमची खरंच खूप गरज आहे. मला आजही आठवतं की मुहूर्ताच्या नारळापासून ते थिएटरच्या टायमिंग पर्यंत हा मुलगा एकटा लढत होता. हा म्हणजे त्याच्या सोबतीला बरेच जण होते, नाही असं नाही. पण ट्रिप ऑर्गनाईज करताना थोडीफार मदत होते. पण ट्रिप ऑर्गनायझरला तर ड्रायव्हरचं पेमेंट आला, तो ड्रायव्हर आला, अचानक गाडी आली, लोकांचे मनधरणी आली, त्यांचे दुखणे खुपणे या सगळ्या गोष्टी त्याला बघाव्या लागतात. तसंच योगेशला या जर्नीमध्ये मला अजूनही आठवतं फक्त नारळ किंवा टायमिंग नाही तर त्याच्या आधेमध्ये चहा पाणी, मोठे मोठे कलाकार यायचे, त्यांचं आदरातिथ्य असेल, कोणी आजारी पडलं, कोणी सेटवर ऑन दी स्पॉट, तो डिरेक्टरही होता, ऍक्टरही होता, लेखकही होता. त्याच्यामुळे ऑन दी स्पॉट काही चेंजेस आले, काही गोष्टी आल्या तर त्याला त्या एकट्याला बघाव्या लागायचं. त्याला पहिला फेस त्याला करावं लागायचं. आणि या सगळ्या मेहनतीला मला असं वाटतं चित्रपटाला यश येईल की नाही मला माहित नाही, पण त्याच्या मेहनतीला नक्की यश येईल आणि ते तुमच्या आशीर्वादानं आणखी वाढेल याची अपेक्षा, याची खात्री आहे. तर प्लीज 25 जुलै 2025 हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात नारायणगाव, मनसर, जुन्नर येथील थिएटर्समध्ये नक्की या आणि त्याच्या मेहनतीला यश येऊ देत हीच देवाचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच.